आणि यानंतर आता बघूयात मुंबई पुण्यातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पसंतीप्रमाणे घर न मिळालेल्यांना आणि अर्जदारांना आता शुल्काविना अर्जसंधी, तर 1881 अर्जदारांना सिडकोकडून यापुढील सोडतीत विशेष पर्याय, तर नव्या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची सुद्धा गरज नाही। कोकण मंडळासह राज्यभरात म्हाडाची अनेक घरं रिक्त असल्यानं आता रिक्त घरांची माहिती गोळा करा, म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश। रिकाम्या घरांची संख्या कुठे आणि किती याचा म्हाडाला थांगपत्ता सुद्धा नाही। पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आता नव्या फलाटाला मार्चमध्ये मुहूर्त। नव्या फलाटामुळे प्रवाशांना विरारच्या दिशेनं जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये दोन्ही बाजूंना प्रवेश करता येणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाला आता 7,326 कोटींचं कर्ज MMRDA कडून मंजूर। चेंबूर ते मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगानं करण्यासाठी दुहेरी बोगदा प्रकल्प हाती। बेकरीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य, विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही। इंडिया बेकर्स असोसिएशनचं राहुल नार्वेकरांना पत्र। दरम्यान मुंबईमध्ये पावाचं उत्पादन यामुळे घटण्याची शक्यता। जीबीएसमुळे पुण्यात दोघांचा बळी, तर पुण्यातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मृत्यूची नोंद। राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11वर। प्लॅटफॉर्मची तासभर आधीच निश्चिती, तर गर्दी व्यवस्थापनासाठी आता पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय। मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ही उपाययोजना। पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीमधील 825 एकरचा परिसर अतिक्रमण मुक्त, तर 7 दिवसांच्या धडक कारवाईनंतर मोहीम स्थगित। 4111 भंगार गोदामं, लघुउद्योग आणि इतर आस्थापना भुईसपाट। शिवनेरी किल्ल्यावर वन कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ल्यामध्ये वन विभागाचे कर्मचारी आणि 10 शिवभक्त जखमी। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू।